शिंदे सेनेत त्यांचं भांडण सुरू झालं नगरपालिकेच्या प्रभागापासून, महानगरपालिकेच्या प्रभागापासून. नगरविकास खातं हे शिंदेकडे असल्यामुळं त्यांनी सगळ्या नगर रचनेच्या याच्यामध्ये, प्रभागामध्ये, वार्डामध्ये त्यांनी त्यांच्या सोयीप्रमाणे बदल केला त्यांच्या भागामध्ये. आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हे सगळे प्रभाग रचना आपल्याकडे बोलावून घेऊन त्याच्यामध्ये पूर्णपणे तो बदल करून टाकला. त्यावेळेला त्यांच्या दोघांचा वाद जो आहे, शिंदे आणि फडणवीसांचा, त्या विषयावरून प्रभाग रचनेवरून त्यांचा वाद निर्माण झाला. आणि त्याच्यानंतर हे मतदार याद्यापर्यंत आता आलेलं आहे. यांचं युनिट नवी मुंबईला वेगळं आहे. शिंदेचं जे मतदान टाकलेलं आहे ते शोधण्याकरता त्यांनी युनिट उभारलं त्यांच्या याच्यापुरतं. आणि फडणवीसांनी त्या ठिकाणी मतदार यादीमध्ये नावं टाकण्याचं ॲप उघडले. ही व्यवस्था त्यांनी केलेली आहे. म्हणजे अशा प्रकारच्या जर निवडणुका प्रक्रिया होत असतील, निवडणूक आयोग त्याला सहकार्य करत असेल, तर मोकळ्या वातावरणात निवडणुका कशा होणार? हे मतदान त्या ठिकाणी मतदान चोरीचा विषय नाही, तर निवडणूकच हायजॅक करण्याचा प्रयत्न आता बीजेपीने चालवलेला आहे, या युती सरकारच्या नेत्यांनी चालवलेला आहे. मतदानच त्या ठिकाणी होऊ द्यायचं नाही. आणि मतदान झालं तर आमचंच मतदान झालं पाहिजे. म्हणजे महितांचे नावं आमची लोक काढण्याकरता घेऊन गेली की महितांची नावं काढा. एकही नाव, सिंगल नाव काढण्यात आलेलं नाही. आमच्या मतदारसंघात तरी काढण्यात आलं नाही. आणि त्या सगळ्यांचं मतदान करून घेतलं. तांड्यामध्ये सुद्धा 93-92% मतदान कसं होते? बाकी मतदारसंघात पोलिंगवर 60-62-65% मतदान होते. आणि ठराविक गावांना एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदान कसं आलं? कुठून आलं? कुठली नावं नोंदवली गेली? महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.